हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? मग आंघोळ होऊन सुद्धा आमच्या मनी मावची झोप डोळ्यातून जाईना आणि ते कार्तिक शाळेसाठी तयार सुद्धा झाला. तर मी ह्याला टिफिनला दिलं होतं पोह्याचे कटलेट. आता याची रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेलीच आहे. डीप फ्राय आणि शॉलो फ्राय असे दोन्ही रेसिपी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर रेसिपी वगैरे शेअर करायच्या नात्यामध्ये मी विसरूनच गेले की दूध गरम करायचं. तर खराब झालं ना दूध. आता या दुधाचं काय करायचं बरं? तर मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ह्याचं पनीर बनतं. तर मग ह्याचं पनीर बनतंय का बघू आपण. मग हे काय केलं, मी सुती कापडामध्ये हे सगळं काढून घेतलं आणि घट्ट पिळून घेतलं. होता होईल तेवढं सगळं ह्याच्यातलं पाणी पिळून घ्यायचं. आणि काय करायचं, ह्या फडक्याला गाठ मारून ह्याच्यावरती वजन वस्तू वगैरे ठेवायचं, खलबत्ता वगैरे. मग काय होईल, जेणेकरून ह्याच्यामधलं सगळं उरलेलं पाणी असेल ना ते सगळं निघून जातं. तर हे 7-8 तासानंतर ना बघू आपण ह्याचं पनीर होतंय का. तर हे बाजूला ठेवून दिलं आणि मग मी जेवण बनवायला घेतलं. तर मी जेवण बनवले डाळ भात आणि मटकीची भाजी. या तर मग सगळ्यांनी जेवायला. तोपर्यंत मी गरमागरम चपाती करते. तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पनीर बनते का ते बघू आपण.